लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पंचांनी विकेटचा ताबा घ्यायचा आहे. आणि प्रतापगड कडून बॅट्समन पाठवायचे आहेत लवकरात लवकर मैदानामध्ये. सामन्याला विलंब करू नका. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. कृपया क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. आणि प्रतापगड कडून फलंदाजीची धुरा घेण्यासाठी कॅप्टननी मैदानात पाठवले ते कार्तिक आणि प्रशांत. बघावं लागेल सिंहगड कडून कोण पहिल्या षटक घेऊन कोण येते गोलंदाजीसाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सकाळपासून झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली होती आणि ते डिझर्व करतात फायनलमध्ये प्रवेश करण्याचा आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे ते प्रतापगड आणि सिंहगड या संघाने. आणि आता समोरासमोर दोन्ही संघ भिडलेत तिसऱ्यांदा. आणि दोन्ही एक एक जिंकले का? सिंहगड 2 वेळा जिंकले. दोन्ही सिंहगड जिंकले त्यांचे समोरासमोर. 3 मधले 2 सिंहगड जिंकले, एक प्रताप. तर पहिलं षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत ते राजेश आणि सामना करतील कार्तिक. प्रशांत. पॉवर प्लेचं षटक राजेश यांचं. राजेश आमचे चांगले मित्र तर आहेच 40+ आणि चांगली गोलंदाजी करतात, नेहमी चांगली फलंदाजी करतात, ऑलराऊंडर असे खेळाडू आहेत. राजेश यांचा पहिला चेंडू प्रशांत यांना ऑफ स्टिकच्या बाहेर, खूपच बाहेर आणि पंचांचा इशारा वाईटचा. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने इथे खातं उघडलं जात आहे ते प्रतापगड संघाचं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. राजेश यांचा पुढचा चेंडू हलकासा स्लोअर 1 टाकला होता आणि हलक्या हाताने पुश केलाय प्रशांत यांनी. क्षेत्ररक्षक बॉल चेंडू परत गोलंदाजाकडे फेकी करेपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 2 या आकड्यावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. राजेश यांचा दुसरा चेंडू. आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन कार्तिक काय करतील बघावं लागेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांचा अतिरिक्त धावसंख्येचा इशारा वाईटच्या रूपात आणि धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यावर. दोन्ही टीमसाठी आत्ताच इथे नवीन पारितोषिक आलंय. जो कोणी चौकार मारेल त्याला 100 रुपये, विकेट घेईल त्याला 100 रुपये आणि सिक्सर मारेल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक नाईक साहेबांनी इथे जाहीर केलं आहे. तरी कृपया दोन्ही टीमच्या बॅट्समन आणि बॉलरनी इथे लक्ष ठेवायचं आहे. 1 धावसंख्या हलक्या हाताने टोला आणि 1 धावसंख्या मात्र इथे जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यावर. 5 षटकामध्ये इथे कमीत कमी 50 धाव जर जमाव केल्या तर इथे थोडी रंगत येईल एवढं नक्कीच. पुढचा चेंडू दरम्यान आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलाय. 1 धाव तर पूर्ण होईल. बघावं लागेल इथे थोडंसं फंबल होत आहे परंतु दोन्ही रनिंग द बिटवीन द विकेट चांगला आहे. दोन्ही यंग प्लेअर आहेत आणि 1 धाव नक्कीच इथे जोडली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तो 4 बोलतो की काय? नाही फिल्डरला. पॉवर प्लेचं षटक आहे इथे मात्र कार्तिक आणि प्रशांत यांना इथे त्याचा नक्कीच फायदा घ्यावा लागेल असं वाटतंय. परंतु चालाक गोलंदाज राजेश आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू वनडी क्षेत्रामध्ये जातो बॅटची कडा घेऊन.
धावसंख्या 1 वाढते, पोहोचते ती 6 या आकड्यावर. चार चेंडू आणि 6 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक राजेश यांच्या षटकातील. सामना करेल तो कार्तिक, लेफ्ट हँड बॅट्समन. पॉवर प्लेचं षटक, लेग स्टिकच्या बाहेर टाकायचा प्रयत्न आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावर. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. इथे मात्र फलंदाजांनी कुठलंही चान्स घेतलेला नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्नही केला नाही. पुढचा चेंडू दरम्यान राजेश यांचा पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि लेग बाईच्या रूपात धावसंख्या 1 जोडली जाते. पोचते धावसंख्या संघासाठी ती 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा इथे मी सांगू इच्छितो की चौकार आणि षटकार आणि विकेट यासाठी इथे पारितोषिक लावण्यात आलेले आहे नाईक साहेबांकडून. चौकारसाठी 100 रुपये, विकेटसाठी 100 रुपये आणि सिक्सरसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथे लावण्यात आलेले नाईक साहेबांकडून. याचा नक्कीच फायदा फलंदाज आणि गोलंदाजांनी घ्यायला हवा आहे इथे, परंतु इथे कुठल्याही प्रकारचं इथं चिन्ह तसं दिसत नाही. येणाऱ्या काही षटकामध्येच आपल्याला कळेल की ते पारितोषिक कोणाच्या खिशामध्ये जाणार आणि नाईक साहेबांचा खिसा किती खाली होणार. पुढचं षटक सिंहगड कडून घेऊन येतोय तो रवी. रवी सुद्धा चांगले गोलंदाज आहेत, ते 40+ मध्ये चांगली गोलंदाजी करतात. बघावं लागेल यंग प्लेअर कार्तिक, माफ करा प्रशांत, काय करेल आता पुढच्या. आणि आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे फसलाय प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रदीप जोरकस फटके मारण्यामध्ये पटाईत आणि गोलंदाज आहे तो रवी. आणि हा पुढचा चेंडू चांगला तटवला दरम्यान 2 धावा घोषित स्वरूपात तो त्याने चेंडू पाठवलेला आहे. पद्या या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे गणेश, याच्यामध्ये क्षेत्ररक्षकांची जास्त धावपळ होत नाही. म्हणजे त्या भिंती आहेत ना, ते बॉल आणून देतात तुम्हाला, लाईनमन आहे ते आणून बॉल आणून देतात, जास्त धावपळ होत नाही आहे. पण उन्हाळ्याचा थकवा मात्र भरपूर आहे. दरम्यान हा पूल केलेला आहे चेंडू आणि दरम्यान 1 धाव घोषित स्वरूपात मिळाले प्रदीप यांना. संघाची धावसंख्या झाली होती 10. दुसरं षटक सुरू. हां, चौथा चेंडू, दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू शिल्लक आहे. सिक्सर मारेल त्याला 200, जो सिक्सर मारेल त्याला 200 रुपये, विकेट घेईल त्याला 100 रुपये आणि बाउंड्री मारेल त्याला 100 रुपये पारितोषिक नाईक साहेबांकडून घोषित करण्यात आलेले. आणि हॅट्रिक घेईल तो हा सुंदर झेल. मराठी भैया सुंदर झेल घेत आहेत, सकाळपासून त्यांनी सुंदर झेल घेतले आहेत. बॉलवरची नजर ते हटवत नाही आहेत, अचूक बॉल खाली येत आहेत. नियमित सरावाचा हा परिणाम दिसतोय त्यांच्या हातून. अजून झेल सुटलेला ऐकवत नाहीये. 10 10 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे. रवी यांना चांगलं यश मिळालं आहे, सुंदर गोलंदाजी केली रवी, कारण महत्त्वाचा फलंदाज मिळाला आहे तो प्रदीप यांच्या स्वरूपामध्ये. नाईक साहेबांनी दिलदार होऊन इथे बाउंड्री मारलेला 100 रुपये, विकेट घेतलेला 100 रुपये, सिक्सर मारलेला 200 रुपये, हॅट्रिकसाठी 250 आणि 500 रुपयाचं बक्षीस दिलदार नाईक साहेबांनी घोषित केलेलं आहे. नाईक साहेबांचे खरोखर मनपूर्वक आभार. त्यांची भरभराट हो, म्हणजे पुढच्या वर्षी बक्षिसं वाढतील. त्यांचंही उलाढाल करोडोच्या स्वरूपात हो, म्हणजे आमची बक्षिसाची रक्कम सुद्धा वाढू शकेल. रवी याचा पुढचा चेंडू आणि सामना करतो तो साधा. अकुटपे चेंडू फिरत मारला, पूल केलाय आणि दरम्यान
2 धाव घोषित. आज भिंत पाडायची ठरवली ती. बारा धावा झाल्यात आता धावफलकावरती आणि दोन्ही लेफ्ट आर्म बॅट्समन या संघामध्ये खेळत आहेत आता, ते म्हणजे कार्तिक आणि सदा. रवी याचा आणि मात्र वाईड चेंडू घोषित केला आहे. अपील केलं होतं रवी यांनी, परंतु अंपायर तिथे फेटाळला आहे आणि हा वाईड घोषित. आणि आता मात्र थंडगार हवा सुटू लागलेली आहे. थोडंसं वातावरणामध्ये गारवा आलेला आहे. त्या सुंदर अशा वातावरणामध्ये सामने सुरू आहेत. दुपारचं कडकडीत ऊन होतं आणि हा मात्र एक ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. दरम्यान एक धाव सहजगत्या मिळाली आहे ती सदयाला. संघाची धावसंख्या झाली ती 14. दुसरं षटक संपलेलं आहे. रवी यांचं सुंदर षटक होतं. या षटकामध्ये त्यांनी एकूण 7 धावा दिलेत आणि एक गडी बाद केलाय. सुंदर षटक टाकलंय रवी यांनी आणि पुढचं षटक घेऊन येतात संघासाठी. या कडकडीत उन्हामध्ये जे आपली लोक खेळत आहेत, समजा 40-40+ जास्त आहेत, सगळी मिक्स आहेत. काय वाटतं गणेश तुला याबद्दल? खरोखरच उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे, परंतु क्रिकेट हे असं एक खेळ आहे की तुम्ही एकदा मैदानात उभे राहिलेत की तुम्हाला तो तडाखा किंवा थंडीमध्ये इवन जेव्हा आपण सकाळी उठून प्रॅक्टिस करायला जातो काहीही जाणवत नाही. आणि उन्हामध्ये स्पेशली तुम्ही कितीही खेळला दिवसभर तरी थकवा असा जाणवत नाही, परंतु घरी आल्यावर जे थकवा जाणवतो तो नक्कीच असं वाटतं की दिवसभर जो थकवा दिसत नव्हता तो मात्र नक्कीच दिसून येतो संध्याकाळी. आणि 40+ नंतर ऑब्व्हियसली ते होणं सर्वांच्या लाईफमध्ये तसंच होतं. 40+ नंतर तो थकवा जाणवतो. घरी गेल्यावर मात्र आपल्याला बायकोनी सांगितलेले कामं करा, नाही तर थकवा तुमचा डबल होईल. घरच्यांसाठी पण वेळ द्या. पुढचा चेंडू कौस्तुभ याचा आणि हा फुलटॉस घेतलेला आहे. दरम्यान एक धाव घोषित मिळते सदायाला. या मैदानाच्या रचनेचा फायदा गणेश दोन्ही संघांना तेवढाच होतोय. म्हणजे जास्त जरी धावसंख्या झाली नाही तरी सामन्यामध्ये रंगत आणण्यास एवढी धावसंख्या मात्र इथे होते. हां, एक. पुढचा सामना कौस्तुभ याचा आणि सामना करतोय तो सदा. पुन्हा फुलटॉस चेंडू, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत आणि विशाल याने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. चांगला चेंडू अडवलाय, धावत येऊन चेंडू अडवलाय आणि एक धाव याच्यावर मिळाली आहे सदाला. आणि संघाची धावसंख्या झाली ती किती? 16. विशालाचा पुढचा चेंडू, सामना करतोय तो कार्तिक. सुंदर फटका फिरळ मारलेला त्यांनी आणि हा चेंडू पाहूया. 2 धावा घोषित. बॉल चेंडू हा जुना. शाळेत गेलेले जे काय बॉल आहेत ते सगळे आपल्याला गोळा करून आणायचे आहेत. एका बॉलची किंमत 150 रुपये. कार्तिक पुढचा चेंडू आणि हा कट केलेला आहे आणि दरम्यान ऋषीकडे याच्याकडे चेंडू जाईपर्यंत तो त्यांनी अडवलेला आहे आणि एक धाव घोषित. माफ करा, एक धाव घेण्यामध्ये यश मिळवलं आहे. या मैदानामध्ये बॉल वर खाली राहू शकतो याचा अंदाज घेऊन ऋषी यांनी सुंदर फिल्डिंग करतात. ऋषी बॉलवर जाण्यापेक्षा बॉलला आपल्यावर घ्यायचं आहे तरच इथे चांगली फिल्डिंग होते. कौस्तुभ याचा पुढचा चेंडू, सामना करतो तो सदा आणि हा सुंदर चेंडू आणि त्रिफळ्याची कॉट बिहाइंड महेंद्राने ते कॅच घेतलेली आहे. 19 झालंय. यानंतर पुन्हा एकदा लेफ्टी. एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा लेफ्टी जितू भाटे उंच फटके मारण्यामध्ये पटाईत. ह्या टीमने मागच्या मॅचमध्ये कमबॅक केलं होतं आणि फायनलला पोचले ते त्यांच्या जिगरबाज वृत्तीमुळे. सुंदर क्षेत्ररक्षण करतात दोन्ही संघ आतापर्यंतच्या दिवसातले तुल्यबळ असे संघ होते. कौस्तुभ याचा पुढचा चेंडू आणि सामना करतोय तो आता जितू.
सुरक्षितरित्या तटवलाय. एक धाव घेण्यावर समाधान मानलंय जितू यांनी. विकेट टाकायची नाही त्यांना. आणि मनीष यांच्याकडे चेंडू गेल्यावर कोणी धाव काढायची हिंमत करत नाही आहे, कारण मनीषच्या हातात चेंडू गेला की रनआउट व्हायची भीती असते. काय म्हणायचं गणेश, मनीषच्या उत्साहाबद्दल तुला काय म्हणायचं आहे गणेश? मनीषला आम्ही नेहमी आमच्या मैदानात सुद्धा बघतो आणि ॲक्च्युली तो आमच्या संघामध्ये जोडला गेलेला आहे आणि त्याच्याकडे चेंडू गेल्यानंतर तो चेंडूबरोबर तोही मैदानात नक्कीच पडत असतो, एवढं एवढं कन्फर्म आहे. आणि मॅजिक ओव्हर डबल ट्रबल ओव्हर इथे घोषित केली आहे आणि या षटकामध्ये मात्र दोन्ही संघाला तुल्यबळ म्हणजे तेवढंच ॲडव्हान्टेज ज्याला म्हणता येईल तेवढंच मिळतं आणि बघावं लागेल इथे मात्र जास्त ॲडव्हान्टेज कोण घेतं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या स्कोर धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर आणि मॅजिक ओव्हर घेऊन येतोय तो विशाल. फास्ट गोलंदाज इथे आहे आणि सामना करेल जितू. पहिला चेंडू आणि शॉर्ट पिच लेनचा चेंडू, चांगला बाउन्स उसळी मिळाली इथे आणि निर्धाव चेंडू जातो इथे. महेंद्र कुठलीही चुकी करत नाही, चांगलं कलेक्शन इथे. डॉट चेंडूची सांगता 3 षटकाने 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या आकड्यावर. पुढचा चेंडू विशाल यांचा आणि उंच मारण्याचा प्रयत्न, डबल धावा कमावण्याच्या नादात जितू यांनी उंच उडवलाय आणि इथे मात्र आमचे मित्र चुकी करणार नाही एवढं नक्की. आणि इथे मात्र नुकसान भोगावं लागेल ते प्रतापगड संघाला -3 च्या रूपात. आणि आणि जितूची जागा घेण्यासाठी मैदानात उतरता येतो सोनू. थोडं स्पीडअप करा, अजूनही 6-7 ओव्हरचा सामना शिल्लक आहे. आणि सोनू, मी इथे एक लीग खेळलो होतो गेल्या वर्षी आणि मी बघितलं होतं सोनू यांचं फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट असे करतात आणि इथे त्यावेळेस सुद्धा मला आठवतं त्यांनी 3 षटकार तरी मारले होते. आता बघावं लागेल इथे किती षटकार मारतायत आणि षटकारांची अपेक्षा आहे इकडे कॉमेंट्री बॉक्सकडून. त्यांचे मित्र सहकारी इथे बसलेत, त्यांनाही डबल धावा आहे तेवढं लक्षात ठेवा. पुढचा चेंडू दरम्यान विशाल यांचा आणि चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चांगला टोवला होता सोनू यांनी, परंतु क्षेत्ररक्षण तितकंच उत्कृष्ट इथे बघायला मिळतं आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचली ती 21 या आकड्यावर. पुढचा चेंडू विशाल यांचा आणि सामना करेल आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज कार्तिक. इथे षटकारची अपेक्षा पुन्हा एकदा कार्तिक कडून आणि षटकार मारण्याचा नक्कीच प्रयत्न, उंच उडालेला आणि राजेश ते चुकी करणार नाही एवढं नक्कीच. आणि इथे मात्र पुन्हा एकदा दुसरा विकेटचं पतन होतंय ते प्रतापगड या संघाचं. म्हणजे इथे डबल धावा कमवण्यामध्ये कुठेतरी चुकी करतोय प्रतापगड संघ आणि मायनसमध्ये जात आहेत प्रतापगड संघ आणि त्याचा फायदा नक्कीच होतोय तो सिंहगड संघाला. आता मात्र कार्तिकची जागा घेण्यासाठी मैदानात आले तर हरीश अण्णा. चांगला इथे या मराठी भैयाने हाताला बहुतेक फेविक्विक लावलेलं दिसतंय. मराठी भैयाचे हात चेक करा, मराठी भैयाचे हात चेक करा जरा, त्याने फेविक्विक लावलाय का बघा. सुंदर जेल घेतोय मराठी भैया. राजेश भाई उर्फ मराठी भैया. हरीशांना 40+ मध्ये उत्कृष्ट लांबच लांब षटकार मारण्यामध्ये पटाईत असे हरीशांना आमचे मित्र. शॉर्ट लेन चेंडू आणि उसळी घेऊन जातोय तो यष्टीरक्षकाच्या दस्तानात. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि 5 चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती 21 या आकड्यावर स्थिर. अजूनही 1 चेंडू शिल्लक.
चांगली कामगिरी केली आहे विशाल यांनी इथे. म्हणजे फक्त एकच धाव खर्च केला आणि 2 गडी बाद केलेत हरीशांना. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे इथे शिंदे साहेबांच्या जस्ट वरून गेला, हाताला टच लागून गेला की काय, परंतु चांगला प्रयत्न होता शिंदे साहेबांचा आणि एक धाव इथे जोडली जाते प्रतापगड संघाच्या नावावर. सर्व मॅजिक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 18. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 18 या आकड्यावर सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर. आणि ऋषी शेवटचा षटक घेऊन येतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न हरीश यांचा आणि लेगच्या दिशेने येतोय. एक धाव तर पूर्ण होणारच, शंकाच नाही. एक धाव पूर्ण. धावसंख्या जोडली जाते ती 19 या आकड्यावर. धावसंख्या खूपच कमी आहे असं शंका. आणि पुढचा चेंडू ऋषी यांचा. स्लोअर वन आणि जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन जातोय तो मागे, परंतु वनडे क्षेत्रामध्ये जाऊ दिला नाही महेंद्र यांनी आणि एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचली ती 20 या आकड्यावर. ऋषी यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करतात, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये काही येत नाही हरीशांना यांच्या. वनडे क्षेत्रामध्ये जाते. धावसंख्या पोहोचते ती 21 या आकड्यावर. पुढचा चेंडू आणि चांगला ग्राउंड शॉट इथे केलाय, कार्पेटच्या साहाय्याने जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. फलंदाजाला एक धावावर समाधान मानावं लागतं इथे. धावसंख्या पोहोचली ती 22 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील आणि पुन्हा एकदा सोनू लेगच्या दिशेने टोवलाय. एक धाव तर पूर्ण होते. बघावं लागेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत का, परंतु हरिसांना यांनी नकार दिलाय. धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू ऋषी यांचा हरिशांना यांना. बघूया षटकार चौकार आणि षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. धावसंख्या पोहोचली ती 23 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे ती सिंहगड संघाला. त्याच्यामध्ये आता तुम्हाला मॅजिक ओव्हर होईपर्यंत खेळणार ना की नाही? पूर्ण नाही, शेवटच्या ओव्हरला जर घेतलं शेवटपर्यंत खेळावं लागणार ना. सगळी ओव्हर झाल्यानंतर मग कॅल्क्युलेट करून मग म्हणजे सर्वच खेळावं लागणार बेसिकली. जर पहिल्याच मॅजिक घेऊन जिंकून नाही चालणार, बरोबर. पहिल्याच जर मॅजिक घेतली आणि जर टार्गेट चेस झालं म्हणजे जिंकले. करून तर जिंकले ना. म्हणजे मॅजिक ओव्हर खेळावीच लागणार पूर्ण. म्हणजे ते कधी घ्या तुम्ही, पहिली घ्या नाही तर शेवटची घ्या. अच्छा, पहिला पॉवर प्ले म्हणजे दुसऱ्या 2 नंतर 2 ते 5. चांगलं इथे गेम बघायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त फलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली ती प्रतापगड संघाकडून. आणि इथे पारितोषिक लक्षात ठेवा, पारितोषिक आलेले आहेत नाईक साहेबांकडून. चौकार, षटकार, सिक्सर आणि हॅट्रिक साठी इथे पारितोषिक आलेले आहेत नाईक साहेबांकडून. लगेच वाटायचं आता झालेल्या सामन्यामध्ये मगाशीच विकेट घेतल्या होत्या. रवी यांनी 1, कौस्तुभ यांनी 1 आणि विशाल यांनी 2. त्यांचं पारितोषिक इथे देण्यात येईल नाईक साहेबांकडून.
थोडं लवकर स्पीडअप करा गेम, जेणेकरून अंधार होणार नाही, बॅटरला खेळण्यासाठी त्रास होणार नाही. सोन्या फोन कुठे आहे? तू कुठला तू आता हां सिंहगड मध्ये ना. आता झालेल्या मगाच्या माफ करा, मगाशी ज्यांनी ज्यांनी गोलंदाजी केली होती त्यांनी रवी यांनी 1 विकेट, कौस्तुभ यांनी 1 आणि विशाल यांनी 2 विकेट घेतल्या होत्या. त्यांनी इथे येऊन नाईक साहेबांकडून पारितोषिक घेऊन जायचंय. लक्षात ठेवा, पहिला षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 24 धावा. मॅजिक ओव्हर खेळणं कंपल्सरी. दुसऱ्या षटकानंतर कुठली मॅजिक ओव्हर घेऊ शकतात. कौस्तुभ आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. कौस्तुभ बॅटिंगसाठी, फलंदाजीसाठी गेलाय. मगाशी ज्यांनी ज्यांनी विकेट घेतल्या होत्या, रवी यांनी 1 विकेट, कौस्तुभ यांनी 1 आणि विशाल यांनी 2 विकेट घेतल्या होत्या. त्याचं पारितोषिक देत आहेत नाईक साहेब यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 250 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. काय साहेब कमी. आणि उंच पॉवर प्लेचा इथं फायदा घेताना कौस्तुभ दिसतोय आणि इथे पुन्हा एकदा सोन्या थोडीशी चुकी करतोय की काय. चांगला प्रयत्न होता, 2 धावा तर पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दिसला नाही. महेंद्र यांनी नकार दिला आणि 2 धावावर समाधान मानावं लागले. 2 चेंडू 2 धावा. पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय ते हरीशण्णा यांचा. तिसरा चेंडू कौस्तुभ याला आणि खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू ज्याला कोणी खोदून काढू शकत नाही असा चेंडू हरीशण्णा यांनी मॅजिक चेंडू टाकला होता कौस्तुभ याला, परंतु वनडी मध्ये जातोय. धावसंख्या पोहोचते ती 3 या आकड्यावर. अजूनही 19 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू हरीशण्णा यांचा. चांगला चेंडू हलक्या हाताने टोललाय ऑफच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण होते आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल. स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक वर येतोय तो महेंद्र. हरीशण्णा यांचा पुढचा चेंडू महेंद्र याला. पुन्हा एकदा चांगलं सेन्सिबल बॅटिंग लाईन इथे बघायला मिळते. पुश करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण राजू यांच्याकडून. धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू कौस्तुभ यांना आणि जोरदार प्रहार. पॉवर प्लेचा फायदा घेताना इथे विचार करतायत, परंतु 1 धावावर समाधान मानावं लागेल. आणि थोडा हलकी फेकी इथे बघायला मिळाले सोनू यांच्याकडून आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे बॅटिंग टीमने घेतलाय आणि 1 धावाचं रूपांतर तिथे 2 धावांमध्ये करण्यात यशस्वी ठरलेत ते महेंद्र आणि कौस्तुभ. धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर. आता मात्र बघावं लागेल प्रतापगड संघ दुसरं षटक कोणाकडे सोपवतायत. चोवीस धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावसंख्या जमवल्या त्या सिंहगड संघाने. अजूनही 17 धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये आणि मॅजिक ओव्हर एक आहेच, त्यामुळे त्या मॅजिक ओव्हर खेळावीच लागणार, शंकाच नाही. पुढचं षटक घेऊन येतोय तो जितू आणि सामना करेल महेंद्र. जितू वर्सेस महेंद्र. पहिला चेंडू, चांगला चेंडू, चांगला टोवलाय आणि तो जातोय कंपाऊंडच्या बाहेर आणि 2 डिक्लर्ड. धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू जितू यांचा लेग स्टिकच्या बाहेर आणि वाईडचा इशारा पंचांकडून.
धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावर. जितू लेगच्या दिशेने टोवलाय, त्यांना माहिती आहे 2 धावा इथे नक्कीच मिळतील त्यांना. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळते दोघांमध्ये, कौस्तुभ आणि महेंद्र मध्ये. आणि एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये केले त्यांनी. धावसंख्या पोहोचली ती 12 या आकड्यावर. पुढचा चेंडू जितू यांचा. आणि आता मात्र उंच बॅटची कडा घेऊन उंच येतोय. सालियन आहेत आणि चुकी करणार नाहीत नक्कीच. आणि सालियन चांगला झेल इथे घेतला जातोय सालियन यांच्याकडून. महेंद्र यांचा बॅटची कडा घेऊन उंच उडाला होता आणि झेल बाद होत आहेत महेंद्र. आणि महेंद्रची जागा घेण्यासाठी विशाल, ज्यांनी मगाशी फक्त 1 धाव खर्च केली होती. चांगली मॅजिक ओव्हर त्यांनी टाकली होती मगाशी. आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक. 12 धावा. अजूनही 12 धावांची आवश्यकता दरम्यान. जितू यांचा पुढचा चेंडू. पुढचा चेंडू आणि चांगला फटका इथं म्हणता येईल. 1 धाव तर पूर्ण होतेच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, कारण चांगली इथे फेकी सदा यांच्याकडून. धावसंख्या पोहोचते ती 13 या आकड्यावर. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचली ती 13. हलक्या हाताने आणि एकदम खराब अशी फेकी इथे म्हणता येईल. आणि 1 धाव जिथे खर्च करू शकले असते तिथे 2 धावा मात्र खर्च केल्यात त्या प्रतापगड संघाने. धावसंख्या पोहोचते ती 15 या आकड्यावर. जितू यांचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोळवलाय कौस्तुभ यांनी आणि 1 धाव जोडली जाते संघाच्या नावावर. धावसंख्या पोहोचते ती 16 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16. 8 अजूनही 8 धावांची आवश्यकता, परंतु अजूनही मॅजिक ओव्हर शिल्लक. 18 चेंडू मध्ये 8 धावा. आणि आता स्वतः कार्तिक येतोय पुढचं षटक घेऊन, म्हणजे तिसरं षटक घेऊन. डबल ट्रबल कौस्तुभ त्याला बोल डबल ट्रबल घे, संपव मॅच. 8च तर रन पाहिजेत. आजूबाजूला खेळतो ना कौस्तुभ. पहिला चेंडू कार्तिक याचा आणि उंचावर मारलाय. चांगला शॉट इथे म्हणता येईल. आणि परंतु मैदान अपुरं असल्यामुळे जातोय तो 2D क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचते ती 18 या आकड्यावर. कार्तिक याचा पुढचा चेंडू. विशाल आणि पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आणि पोहोचतोय तो चौकार. खुशीत बघा आमच्या मला कौस्तुभ याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार इथे बघायला मिळतोय. आणि धावसंख्या पोहोचते ती 22 या आकड्यावर. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. पळत जावं पळत. अजूनही 2 आणि पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न बघावा लागेल ते काय होतंय. परंतु 1 धावावर समाधान. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. झालं संपली. सिंहगड संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सुंदररित्या सामना आपल्या बाजूने त्याने वळवलाय.
संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली ती सिंहगड संघाने आणि खरोखर विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणले. गणेश, कसं वाटतं एकंदरीत सगळे सामने झाले, तुला काय वाटतं याच्याबद्दल? फ्रेंड्स ग्रुप आयोजित प्रीमियर लीग 2025 चांगलं आयोजन म्हणता येईल इथे आणि पहिलंच वर्ष आहे फ्रेंड्स ग्रुपचं आणि चांगलं आयोजन, चांगल्या मॅचेस झाल्या दिवसभर. नक्कीच स्कोर बोर्डवर बसलेले माझे मित्र सांगतायत आणि चांगलं आयोजन इथं करण्यात आलं आहे फ्रेंड्सकडून आणि चांगलं गेम बघायला मिळालं सर्वांना आणि अशाच दरवर्षी किंवा वारंवार तुम्ही मॅचेस भरवत राहाल यात शंकाच नाही. आणि मला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद साहेब. मनीष इथे आहेच तुमच्या टीमचा, तुला पण आम्ही इथे बोलवतोय. हां हां, नाही त्यांनी सांगितलं हां, तो तनाने तिकडे मनाने इकडे. मनीष मन इकडे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे कौस्तुभ आहे. कौस्तुभने आपल्या समोर यायचं इथे समालोचन कक्षात आणि आपली ट्रॉफी स्वीकारायची आहे. कौस्तुभ जाधव या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कौस्तुभ जाधव. आला हे चला घ्या. ए अरुण घे ट्रॉफी, कुठे ही आहे ना? हां घे चल. ए फोटो घ्या, फोटो कोणतरी फोटो. तुषार ए फोटो घ्या ना कोणतरी. हां केशव घेतोय. कौस्तुभ याने सातत्याने बऱ्याच सामन्यात त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. किती झाले कौस्तुभ आता मॅन ऑफ द मॅच तुझे? हां 3 मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला आहे कौस्तुभ याने. हां आणि विकेट घेतल्याबद्दल 100 रुपये नाईक साहेबांनी. अजय या सन्माननीय व्यक्तिमत्व आमचं नाईक साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक कौस्तुभ याला मिळालेलं आहे. कौस्तुभसाठी जोरदार टाळ्या द्या. 3 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. 3 सामन्यामध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतलेलं आहे. धन्यवाद. आणि आपण आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करतोय. मी विनंती करतोय खुर्च्या सगळ्या समोर जाऊ दे. सगळ्या खुर्च्या बाउंड्री मारली ना, द्या ना. किती आहे त्याचे बाउंड्रीसाठी? कौस्तुभ बाउंड्रीसाठी पुन्हा 100 रुपयाचा पारितोषिक. कौस्तुभ नाईक साहेबांकडून बाउंड्रीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक.